किंवा रंगपंचमी म्हटलं की आपल्या सगळ्यांमध्ये जोश उत्साह संचार, स्वतःला रंगांमध्ये विसरण्याचा हा सण, रंगाची मजा घेण्याचा हा सण. मी माझा एक अनुभव सांगतो की मी म्हणालो यावेळेस होळीला आपण बाहेर जाऊ, तुम्ही येता का? तर ते कुटुंबातले सगळे म्हणले नाही, होळीचा रंग आम्ही साजरा करणार नाही, होळी साजरी करणार नाही. मी एकदम अचंबित झालो. त्यांनी म्हटलं मागच्या वर्षी असं झालं की कोणत्या तरी केमिकल फॅक्टरीमधून एकाने लाल रंग आणला होता आणि त्याची ॲलर्जीमुळे त्यांच्या कुटुंबातले 3-4 लोक भरती गेले. आणि असा होळीचा जो सण आहे, उत्साहाचा, जोशाचा, तो कोणाला तरी कटू आठवणी पण देऊ शकतो. हे होऊ नये हे सहज शक्य आहे आणि ते आपण काळजी घेतली तर. ते काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे असं होणार नाही. तर आता नैसर्गिक रंग भरपूर आलेले आहे, ज्याची ॲलर्जी राहत नाही, भरपूर विविध रंग आहेत आणि हे जर वापरले आपण तर जास्त चांगलं. माझं काही जण वार्निश वापरतात किंवा केमिकल कलर्स वापरतात आणि सांगतात आणि माझा रंग ना 4-4 दिवस गेला. पण याच्यापेक्षा माझा रंग कोणाला एक त्रास दिला नाही माझ्या रंगाने, असं जर आपण गर्वाने म्हणू शकलो तर ते जास्तच आहे. रंगाच्या ऐवजी खेड्यांमध्ये किंवा काही काही भागामध्ये शेण किंवा माती याचा पण वापर, ते पण आरोग्याला हानिकारक आहे. काही गावांमध्ये मी असं पाहिलं की ते गुब्बारे भरतात रंगाचे आणि ते एकमेकांना फेकून मारतात. त्यांनी पण इजा झालेली, डोळे गेलेले मी पाहिले. आता सर्व काही जे आपण घ्यायचे असं ठरवलं तरी एखाद्या वेळेस अशी जर दुर्घटना झाली तर काय केलं पाहिजे हे पण माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. आता जर कोणाला ॲलर्जीचा त्रास झाला, खास सुटते, लालसरपणा येतो, स्किनवर मळमळायला होतं, तर त्यांना आराम करायला सांगून तो रंग झटकून टाकला लवकरच आणि धुवून टाकला वारंवार पाण्याने, तर हा ॲलर्जीचा त्रास कमी आहे. पण जर त्रास कमी नाही झाला, जे दवाखाने 24 तास उघडे असतात त्या तिथे, कारण त्यावेळेस ना डॉक्टर मिळणं फार कठीण असतं, तर असे जे 24 तास उघडेचे दवाखाने असतात तिथे जाऊन लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतली तर हा त्रास पूर्णपणे ठीक होऊ शकतो. तसंच डोळ्यात रंग जाऊन डोळ्याची नजर जाणं हे पण शक्य आहे. पण डोळ्यात रंग गेलाच समजा चुकून तर काय करायला पाहिजे, तर डोळा स्वच्छ धुतला पाहिजे. स्वच्छ डोळ्याचा म्हणजे पुष्कळ जण म्हणतात की पाणी मारलं नाही डोळ्यावर, तसं नाही. डोळा नळाच्या पाण्याने आपण डोळ्यात धुतला पाहिजे, म्हणजे डोळा उघडा ठेवायचा आणि त्याच्यात नळाचं पाणी जात राहील याची काळजी घ्यायची. आणि त्यात जर 5 मिनिटं आपण असं धुत राहिलो तर त्याच्यातले पूर्ण केमिकल्स वॉशआउट होतील आणि बाहेर जातील आणि त्याच्यामुळे डोळ्याला इजा फार कमी होईल. आणि नंतर जवळच्या डॉक्टरांना दाखवणं तर अतिशय आवश्यकच आहे. तर थोडक्यात म्हणजे रंग खेळायचा नाही असं नाही, तर रंग खेळून आनंद निर्माण करू, चांगल्या रीतीने मजा घेऊ, आपसातले प्रेम संबंध वाढवू. जवळीक आल्यामुळे आपोआपच आपल्यातले प्रेम संबंध वाढतील आणि या होळीत रंग आणि विविध रंगाचा वापर करून आपण रंगपंचमी साजरी करू. होळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.